शिवलिंगासमोर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? नंबर 1. आपण रोज त्रिपुंड लावू शकत नसेल, आपण रोज भगवंताचे चंदन मस्तकावर लावू शकत नसेल, आपण रोज विभूती लावू शकत नसेल, तर भगवान भोले बाबावर जे जल समर्पित होते त्या जलाला आपल्यावरती थोडेसे शिंपडावे. 24 तास एनर्जी राहील. नंबर 2. दुर्वासा ऋषी फिरण्यासाठी नरकामध्ये गेले होते. नरकामध्ये त्यांनी नरक कुंडामध्ये वाकून पाहिले होते, तर त्यांच्या मस्तकावर जे त्रिपुंड लावले होते त्यात त्रिपुंडाची थोडीशी राख कुंडामध्ये पडली होती, तर नरकामध्ये वैकुंठ उत्पन्न झाले होते. त्या त्रिपुंडाच्या विभूतीमध्ये एवढी ताकद आहे. नंबर 3. जर एखाद्या व्यक्ती आजारी असेल, तुम्हाला असे वाटत असेल ह्या व्यक्तीला मोठ्या आजाराची शंका आहे, तुम्हाला भीती वाटत असेल, त्या व्यक्तीला एखाद्या मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जात असेल, तर सगळ्यात पहिले हॉस्पिटलला जाण्याआधी भगवान शंकराच्या मंदिरात जावे आणि 1 लोटा जल समर्पित करावे. थोडेसे जल आचमन करावे. 1 बेलपत्र घेऊन तुम्ही खाणार असाल तर ठीक, नसेल खाणार तर आपल्या पर्समध्ये ठेवावे किंवा खिशात ठेवावे आणि त्या व्यक्तीला घेऊन हॉस्पिटलला जावे. कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन जावे. कधी मोठा आजार निघणार नाही. डॉक्टरला भेटण्याआधी महादेवाला भेटावे. जो शिवाची आराधना करतो तो शिवाला भेटून जातो. नंबर 4. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर तुमच्यामधील इंद्रिया आनंदित होत नसेल तर तुमचे मंदिरात जाणे व्यर्थ आहेत. तुम्ही आनंदित व्हायला पाहिजेत की मी जल अर्पण केले आणि माझे इंद्रिया आनंदित झाले. मंदिरात गेल्यानंतर तुमचे मन प्रसन्न झाले पाहिजेत, आनंदी झाले पाहिजेत. मंदिरात गेल्यानंतर तुमच्यामधील इंद्रिया आनंदित होत नसेल तर तुमचे मंदिरात जाणे व्यर्थ आहेत. तुम्ही आनंदित व्हायला पाहिजेत की मी जल अर्पण केले आणि माझी इंद्रिया आनंदित झाली. मंदिरात गेल्यानंतर तुमचे मन प्रसन्न झाले पाहिजेत, आनंदी झाले पाहिजेत. नंबर 5. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरचे बेलपत्र उचलून भगवान शंकराच्या शिवलिंगाकडे बघून चावून चावून खावे. शिवलिंगासमोर बेलपत्र का खावे? शास्त्र सांगते की शिवलिंगाच्या प्रतिबिंब स्वरूपाने जे किरण निघतात त्या किरणापासूनच आपल्याला रोग मिटवायचा आहेत. भगवान शंकराचे शिवलिंगाचे दर्शन करून मग बेलपत्र खाण्याचे कारण काय आहेत? शिवलिंगामधून जे किरण प्रतिबिंब निघतात ते किरण आपले आजार असेच समाप्त करतात. नंबर 6. भगवान शंकरावर जल समर्पित करावे, कारण आपण जेव्हा जल समर्पित करतो त्या जलाचा स्पर्श शिवलिंगाला होतो आणि त्याचा स्पर्श आपल्या हाताला होतो जल समर्पित करत्या वेळेस. त्यामुळे आपले कल्याण आपोआपच होईल. भगवान शिवाच्या शरीरामध्ये 33 कोटी देव विराजमान आहेत. त्यामुळे आपण जल फक्त भगवान शंकरालाच अर्पण नाही करत तर 33 कोटी देवांना सुद्धा अर्पण करतो, त्याचे पुण्य प्राप्त करतो. नंबर 7. कडुलिंबाच्या वृक्षामध्ये 64 योनिया देव्या आहेत. आज पण आपल्या इथे विधान आहेत. कोणाला खूप जास्त ताप आला असेल तर 1 लोटा जल घेऊन त्यात कडुलिंबाची फांदी बुडवून ज्या व्यक्तीला किंवा मुलाला खूप जास्त ताप आलेला असतो त्याच्यावरून
7 वेळा उतरवतात आणि ती फांदी कडुलिंबाच्या झाडाखाली टाकून येतात आणि त्या कलशातील पाणी ताप आलेल्या व्यक्तीवर शिंपडवतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये ताप कमी होतो. नंबर 8, कोर्टामध्ये कोणत्याही कारणाने केस चालू असेल तर वडाच्या पानावर बालुरीचे शिवलिंग बनवावे. वडाच्या झाडाखाली त्याची पूजा करावी. त्या शिवलिंगावर 3 चमचे दही अर्पण करावे. आपली मनोकामना बोलून दही अर्पण करून त्या दह्याला वापीस चमच्यात घेऊन यावेत. शिवलिंगाची पूजा करून विसर्जन करावे. ते दही आणलेले आहेत. जेव्हा कोर्टात कारवाई असेल, केससाठी कोर्टामध्ये जाणार आहात, त्या दह्याला चंदनामध्ये मिक्स करून त्याचे तिलक करून जावे. आपले काम विजय प्राप्त होईल. बटकेश्वर महादेवाचे स्मरण केल्याने कार्याची सिद्धी होते. जे मुलं परीक्षात पास होत नसेल, चांगले मार्क्स मिळत नसेल, ते पण हा दह्याचा तिलक लावून जाऊ शकता. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.